आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। वनोलीत वाचनालयाचे IPS सागर भांबरे यांच्या हस्ते उद्घाटन। वनोली येथे नव्या वाचनालयाच्या उद्घाटन सोहळ्याला ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। IPS अधिकारी सागर भांबरे यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना सांगितले की मी जसा ग्रामीण भागातून IPS झालो तसे इतरांना अभ्यासाच्या अडचणी भासायला नकोत। ग्रामीण भागातून जास्तीत जास्त अधिकारी व व्यावसायिक निर्माण झाले पाहिजेत, हीच माझी अपेक्षा आहे। त्यांच्या प्रेरणादायी वक्तव्याने उपस्थितांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली। या प्रसंगी सरपंच शरद भांबरे, उपसरपंच चिंतामण भांबरे, ND भांबरे, संजय भांबरे, साहेबराव भांबरे, दत्तात्रय भांबरे, प्रकाश भांबरे, प्रवीण भांबरे, ग्रामसेवक सुमित्रा गायकवाड, भगवान भांबरे, प्रभाकर भांबरे, प्रशांत भांबरे, पंडितराव वानखेडे, गौतम वानखेडे, अभिमन भांबरे, प्रभाकर ठोके, साहेबराव पवार आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। वाचनालयाच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना अभ्यासासाठी एक उत्तम व शांत वातावरण उपलब्ध होणार आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे केंद्र म्हणून हे वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला आणि गावात शैक्षणिक वातावरण वृद्धिंगत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भांबरे।